हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द यशस्वी ऑफिशियल. अगोदरच्या सेशनमध्ये आपण 7 क्वेश्चन कव्हर केलेले आहेत. यामध्ये 8वा क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग क्लास ऑफ ब्रिक्स ग्राउंड मोल्डेड अँड दे आर बर्न्ट इन अ किन. ऑल्सो these bricks are commonly used at places where brickwork is to be provided with coat of plaster. यामध्ये क्लासिफिकेशन ऑफ ब्रिक्सचं जे आहे, फर्स्ट जे क्लास ब्रिक्स आहेत ते टेबल मोल्डेड असतात अँड बर्न्ड इन अ किलमध्ये ते बर्न केलेले जातात. आणि फर्स्ट क्लास ब्रिक्सचा जो सरफेस आहे किंवा एजेस आहेत ते शार्प, स्क्वेअर अँड स्मूथ अँड स्ट्रेट असतात. फर्स्ट क्लास ब्रिक्सची जी कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ आहे मिनिमम असते 10.5 न्यूटन पर mm². वॉटर absorption should not be greater than 20% of its own dry weight. So they all about that the first class bricks. Second class bricks is ground molded and burnt in a kiln. याचं जे सरफेस असतं ते रफ अँड शेप जे आहे स्लाइटली इरेग्युलर अँड कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ जे आहे मिनिमम 7.5 न्यूटन पर mm² ही असते. वॉटर absorption should not be greater than 22% of its own dry weight. These bricks means second class bricks used at where brickwork is to be provided with coat of plaster. जिथं आपण ब्रिक मेसनरी कन्स्ट्रक्ट करणार आहोत तिथं प्लास्टरिंगचं हे कोट दिलं जातं, त्या ठिकाणीच सेकंड क्लास ब्रिक्स हे यूज केलं जातं. नेक्स्ट जो आहे थर्ड क्लास ब्रिकमध्ये काय होतं, ग्राउंड मोल्डेड अँड ते बर्न केलं जातं क्लॅम्प्समध्ये. यामध्ये थर्ड क्लास ब्रिकमध्ये जे सरफेस असतं तर रफ असतं किंवा त्याचे डिस्टॉरेटेड एजेस असतात. अँड वॉटर absorption should not be greater than 25%. आणि फोर्थ क्लास ब्रिक्स जी आहे ओव्हरबर्ड ब्रिक्स आहे विथ इरेग्युलर शेप्स आणि याचा कलर असतो डार्क कलर असतो. आपल्याला क्वेश्चनमध्ये जे विचारलेलं आहे ग्राउंड मोल्डेड अँड बर्न्ड इन अ किल, तर या कॅटेगरीमध्ये सेकंड क्लास ब्रिक हे करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज the method used when the ground is unsuitable for a chaining. Ground कसं आहे unsuitable for a chaining and is based on the principle that the angle between the tangent and the chord is equal to the angle which that chord subtend the opposite segment. तर हे प्रिन्सिपल कोणत्या मेथडचं आहे ते सांगायचं आहे. टॅकोमेट्रिक, रँकाइन्स मेथड ऑफ डिफ्लेक्शन अँगल, रँकाइन्स मेथड ऑफ टँजेन्शियल अँगल अँड टू थिडोलाइट मेथड. तर याचं करेक्ट जे आन्सर आहे या ज्या प्रिन्सिपलवर बेस्ड आहे ती आहे टू थिडोलाइट्स मेथड. तर याचं टू थिडोलाइट मेथड कशी असते, कर्व सेटिंग करण्यासाठी आपण 2 मेथड्स यूज करतो. कर्व सेटिंग त्याच्या 2 मेथड्स आहेत, एक लिनियर मेथड आहे आणि जी दुसरी आहे अँग्युलर मेथड. अँग्युलर मेथडमध्ये पुन्हा 3 मेथड्स आहेत. यामध्ये फर्स्ट जी आहे ती टू थिडोलाइट मेथड, सेकंड आहे रँकाइन मेथड ऑफ डिफ्लेक्शन अँड थर्ड वन इज टॅकोमेट्रिक मेथड. या 3 मेथड अँग्युलरमध्ये येतात, म्हणजे लिनियर मेजरमेंट हे यामध्ये नसतं. आता टू थिडोलाइट मेथडमध्ये tangent point, this is first tangent point T1 and suppose this is the second tangent point T2. हा जो पॉइंट आहे यापासून आपला कर्व हा स्टार्ट होणार आहे, तर दिस इज द पॉइंट ऑफ कर्व अँड या ठिकाणी आपला कर्व फिनिश होणार आहे. दिस इज द पॉइंट ऑफ टँजन्सी. आणि जे टँजंट अशा प्रकारे यामध्ये दिस इज द कॉर्ड. T1 पॉइंटला काय करायचं, एक थेडोलाइट फिक्स करायचं आणि T2 पॉइंटला एक थेडोलाइट फिक्स करायचे. अशा प्रकारे 2 थेडोलाइट 2 ठिकाणी सेट केले. नंतर हा जो T1 आहे T1चा तो या डायरेक्शनने पाहायचा आणि T2 जो आहे या कॉर्डच्या डायरेक्शनने पाहायचं. यापासून जो अँगल घेतो T1 पासून जो अँगल घेतलाय आणि सपोज दिस इज अ पॉइंट, या पॉइंटला हा अँगल आणि या पॉइंटपासून
कॉर्डपासून अँगल अशा प्रकारे हा पॉईंट फिक्स झालेला आहे. नंतर हा पॉईंट फिक्स होईल म्हणजे हा या टँजंटमधला आणि या कॉर्डमधला जो अँगल आहे, दिस इज डिफ्लेक्शन अँगल, इज इक्वल टू हा कॉर्ड आणि यामधील जो डिस्टन्स आहे तो असणार आहे, या सेगमेंटमधला जो डिस्टन्स आहे तो असणार आहे अल्फा. म्हणजे असे दोन सेम अँगल हे क्रिएट होतात. तर याचं जे प्रिन्सिपल आहे, द अँगल बिटवीन द टँजंट अँड कॉर्ड मीन्स हा अँगल बिटवीन द टँजंट अँड कॉर्ड, ही कॉर्ड अशा प्रकारे आपलं तयार होतं. यावरचा हा पॉईंट, हा अँगल अल्फा अँड इज इक्वल टू द अँगल विच दॅट कॉर्ड सबस्टेन द अपोजिट सेगमेंट. आणि हा कॉर्ड जो अपोजिट सेगमेंट आहे हा यामधलं जे अँगल आहे ते इक्वल असतं. या प्रिन्सिपलवर टू थिओडोलाइट मेथड हे डिपेंड आहे. टू थिओडोलाइट मेथड ही हाय ॲक्युरेट आहे, हाय ॲक्युरेसी मेंटेन करते अँड इट इज यूज्ड व्हेन द टोपोग्राफी इज रफ. टोपोग्राफी जर रफ असेल किंवा फील्ड कंडिशन जर डिफिकल्ट असेल तर टू थिओडोलाइट मेथड हे यूज केली जाते. सो करेक्ट आन्सर इज टू थिओडोलाइट मेथड. प्रिन्सिपल काय आहे याचं? Angle between the tangent and chord is equal to the angle which that chord sustain the opposite segment. Next question. The dead load is, dead load काय असतं? परमनंट लोड, ज्याचं मॅग्निट्यूड हे काय असतं? कॉन्स्टंट असतं. त्यामध्ये एजेस परमनंट आहे. नंतर जो फायर बॉक्स आहे, फायर बॉक्स बिल्डिंगमध्ये आपण थंडीच्या दिवसामध्ये जे आग लावतो त्या ठिकाणी जो स्ट्रक्चर असते त्याला फायर बॉक्स म्हटलं जातं. हे दोन्ही तर काय होतात? डेड लोडमध्ये येतात. म्हणजे ऑप्शन्स काय येतात यामध्ये? हे दोन्ही फिक्स आहेत म्हणजे ओनली ए बी सी हे करेक्ट होणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज व्हॉट इज द पिरियड बिफोर स्ट्रायकिंग फ्रेमवर्क फॉर सॉफ्ट फॉर्मवर्क टू बीम्स. तर स्ट्रिपिंग टाईम जे आहे फॉर्मवर्क रिमूव्ह करण्यासाठी, त्यासाठी IS 456 2000मध्ये हा टेबल दिलेला आहे. व्हर्टिकल फॉर्मवर्क टू कॉलम्स, जे व्हर्टिकल स्ट्रक्चर्स असतात, कॉलम्स असेल, वॉल्स असतील, तर त्यासाठी 16 to 24 आवर म्हणजे 1 ते 2 दिवस हे स्ट्रायकिंग पिरियड असतो. नंतर जो आहे सॉफिट फॉर्मवर्क टू स्लॅबसाठी सॉफिट फॉर्मवर्क टू स्लॅबसाठी 3 days आहे. सॉफिट फॉर्मवर्क टू बीम्स 7 days. हे कसे आहेत? प्रॉप्स टू बी रिफिक्स्ड इमिडिएटली आफ्टर रिमूव्हल ऑफ फॉर्मवर्क. नेक्स्ट जो आहे प्रॉप्स टू स्लॅब्स स्पॅनिंग अप टू 4.5 मीटर. स्लॅबसाठी आणि स्लॅबच्या प्रॉप्ससाठी आहे ते स्पॅनिंग अप टू 4.5 मीटर 7 days. स्पॅनिंग ओव्हर 4.5 मीटरसाठी 14 days हा स्ट्रिकिंग टाईम असतो. देन प्रॉप्स टू बीम्स अँड आर्चेससाठी स्पॅनिंग अप टू 6 मीटर असेल तर 14 days अँड ओव्हर 6 मीटर असेल तर 21 days. तर स्लॅबसाठी बीमसाठी हे विचारलेलं आहे तर याचा आन्सर असतं 7 days. नेक्स्ट क्वेश्चन is any convenient direction usually for a survey station to some well defined permanent object. मॅग्नेटिक मेरिडियन हे मॅग्नेटिक नॉर्थ जी मॅग्नेटिक नीडलने इंडिकेट केली जाते ते मेरिडियन असतं. ग्रीड मेरिडियन एखाद्या कंट्री किंवा स्टेटसाठी रेफरन्स मेरिडियन आहे त्याला ग्रीड मेरिडियन म्हणलं जातं. आर्बिट्री मेरिडियन हे एखाद्या परमनंट ऑब्जेक्टपासून एक रेफरन्स लाईन असते. आणि ट्रू मेरिडियन हे जिओग्राफिकल नॉर्थ अँड जिओग्राफिकल साऊथ पोल्समधून जो पॉईंट पास होतो त्याला ट्रू मेरिडियन असे म्हणले जाते. तर इथं कन्व्हिनियंट डायरेक्शन सम वेल डिफाईन्ड परमनंट ऑब्जेक्टसाठी आर्बिट्ररी मेरिडियन असते. हे करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज, या क्वेश्चनमध्ये फिगर दिलेली आहे. हा कॉलम आणि या कॉलमवर दिस इज द वाय ॲक्सिस अँड दिस इज एक्स ॲक्सिस. आणि लोड जो ॲक्ट झाला आहे या पॉईंटला लोड हा ॲक्ट झालेला आहे P. तर हे कोणतं कॉलम असणार आहे? या पॉईंटवर होते म्हणजे इसेंट्रिकली अबाउट एक्स ॲक्सिस EX पण मेंटेन होते आणि
इसेंट्रिसिटी अबाउट वाय ॲक्सिस EY पण असते. सो बोथ इसेंट्रिसिटी आहेत, मीन्स बायॲक्सियली लोडेड कॉलम हे आहे. नेक्स्ट जो युनिॲक्सियली लोडेड कॉलममध्ये काय होतं, लोड जो आहे एक तर एक्स ॲक्सिसवर असेल किंवा वाय ॲक्सिसवर असेल, म्हणजे सिमेट्रिकल अबाउट वन ॲक्सिस अँड इसेंट्रिकली अबाउट अनदर ॲक्सिस असतं, तेव्हा युनिॲक्सियली लोडेड कॉलम. अँड कॉन्सेंट्रिकली लोडेड कॉलम मीन्स हा कॉलम आहे, कॉलमचा जो CG आहे या CGवर लोड ॲक्ट होतो, त्याला कॉन्सेंट्रिकली लोडेड कॉलम्स म्हणलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. Which of the following DPC in a walls? DPC means dam proof course in walls, popular with more important work. more important work साठी कोणते DPC यूज केली जाते? डॅम प्रूफ कोर्स हे प्रोव्हाइड केलं जातं प्लिंथ लेवलला किंवा बेसमेंट लेवलला हे प्रोव्हाइड केलं जातं. हे काय करतं, रिस्ट्रिक्ट द मुवमेंट ऑफ मॉइश्चर थ्रू द वॉल्समधून किंवा फ्लोअर्समधून जे येणारं मॉइश्चर आहे इनसाईडला ते काय होतं, रिस्ट्रिक्ट करतं. आणि इट्स युनिट इज मेजरमेंट युनिट इट्स मीटर स्क्वेअर अँड थिकनेस इज 2.5 सेंटीमीटर हे जनरली यूज केलं जातं. तर इम्पॉर्टंट वर्कसाठी जी DPC यूज केली जाते ते रेनफोर्स्ड कॉन्क्रीट प्लिंथ बीम ऑफ डेन्स कॉन्क्रीट विथ 2 कोट्स ऑफ हॉट बिटुमेन. हॉट बिटुमेनचे 2 कोट्स अप्लाइड ॲट द रेट ऑफ 1.5 kg पर स्क्वेअर मीटर फॉर इच कोट हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज, ही जी दिलेली आहे फिगर, यामध्ये हे कशाचं सिम्बॉल इंडिकेट करतं? तर फर्स्ट ऑप्शन आहे मार्श, इम्बॅकमेंट, पाईन ट्री, रफ पाश्चर. तर यामध्ये हे जे सिम्बॉल आहे ते इंडिकेट करतं मार्श. मार्श मीन्स दलदलीचा भाग. इम्बॅकमेंटचं तरी सिम्बॉल असणार आहे अशा प्रकारे. अँड पाईन ट्री असतं, अशा प्रकारे दाखवलं जातं सिम्बॉल. रफ पाश्चर मीन्स जे कुरण असतात, गवत आहे त्यामध्ये अशा प्रकारे हे कुरण दाखवलेलं असतं, रफ पाश्चर. सो करेक्ट आन्सर इज मार्श. करेक्ट आन्सर मार्श असणार आहे. हे काय दाखवतं, मार्शचं सिम्बॉल आहे ते. ओके फ्रेंड्स, थँक्यू.